नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. मंडळी, आजचं पॉडकास्ट एकदम वेगळं असणार आहे. नवीन काहीतरी मी ट्राय करते आणि नवीन तुमच्यासमोर सतत आणण्याचा प्रयत्न करत असते. यामार्फत मला कोणाला तरी अप्रिशिएट पण करायचं आहे आणि त्याचबरोबर माझे विचार ही तुमच्यापर्यंत पोहोचवायचे आहेत. नॉट ओन्ली अबाउट दॅट पर्सन, पण मी काही लोकांवर, विशेष करून काही लोकांवर का रिॲक्शन देते, काय रिझन आहे की मी काही लोक म्हणतात त्याला रोस्ट करते, पण मी नाही मानत की मी कोणाला रोस्ट करते. मी फक्त माझे व्ह्यू पॉईंट ठेवते. हे माझं रिॲक्शन आहे, हे माझं मत आहे, माझा दृष्टिकोन आहे त्या पर्टिक्युलर व्यक्तींच्या व्लॉग्सबद्दल किंवा त्या कॅरेक्टर्सबद्दल. आणि हे माझे कॅरेक्टर्स आहेत, मी माझ्या कॅरेक्टर्सबद्दल बोलत असते. आता त्याचा संबंध कोणी स्वतःशी जोडत असेल तर त्याला मी काही नाही करू शकत. मग त्यांनी ते मान्य करावं की बाबा ज्या कॅरेक्टरबद्दल मी बोलते ते कॅरेक्टर त्यांच्याशी रिसेंबल करतात आणि मग त्या अनुसार त्यांनी स्वतःमध्ये बदल आणण्यास काहीही हरकत नाही. जर त्यांना पटत असेल की हां बरोबर, जे गॉसिप गर्ल बोलते ते कॅरेक्टर चुकीचं वागतं आहे आणि मग ते माझ्याशी रिसेंबल करत आहे आणि ते जर मी असेल तर मग मी चुकीचं वागत आहे, तर मग तुम्ही नक्कीच तुमच्यामध्ये सुधारणा आणू शकता. त्यासाठीच आपला हा सगळा काही प्रयत्न आपले जे आहेत ते चालू आहेत. त्याच्यासाठीच मी लोकांवर रिॲक्शन देते की त्यांना त्यांच्या चुका कळाव्यात आणि त्या चुकांमधनं त्यांनी काहीतरी शिकावं. तर असा मला सगळ्याच ह्या व्लॉगमधनं समन्वय साधून आणायचा आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की मला एकदाच ही गोष्ट क्लिअर करायची आहे, कारण खूप साऱ्या कमेंट्स, खूप सारे लोक आपल्याला बोलत असतात की बाबा तुझं असं आहे, तुझं तसं आहे, तू हे का करते आणि तुझं तोंड दाखव आणि तुझ्यावर कोर्टात केस करेन मी, तू पोलीस स्टेशनमध्ये जाईन, कोण मानव अधिकारांकडे जाईन, असं वगैरे बऱ्याच गोष्टी बोलल्या जात आहेत. तर त्यासाठी मला आता एकदाच ह्या सगळ्यांचं उत्तर द्यायचं आहे. तर चला मग सुरू करूया आजच्या पॉडकास्टला. तत्पूर्वी मला एक क्लासिक एक्झाम्पल सेट करायचं आहे की मी सगळ्यांवर रोस्ट करत नाही आणि ज्यांच्यावर मी रोस्ट केलं आहे आणि मला वाटलं आहे की माझी चूक झाली बाबा ह्या व्यक्तीला रोस्ट करून किंवा ह्या व्यक्तीवर रिॲक्शन देऊन, तर ती मी वेळोवेळी मान्य केलेली आहे आणि त्या व्यक्तीवर मी परत कधीही रिॲक्शन दिलेलं नाही. त्याचपैकी एक व्यक्ती म्हणजे प्रगत लोके. प्रगत भाऊ, मी तुझ्यावर एकदाच रिॲक्शन दिलं आणि नंतर मग मला असं वाटलं की मी पूर्णतः चुकलेली नव्हती. काही गोष्टी माझ्याबरोबर होत्या, त्या तूही मान्य केल्यास की माझ्याबरोबर होत्या आणि तू खूप मोठ्या मनाने त्या मान्य केल्यास की हां काही गोष्टींमध्ये मी बरोबर आहे. काही मुद्दे मी जे मांडले की तुला खूप अशा दगडांवर पाय ठेवण्याची सवय आहे, तर ती गोष्ट तू एक मान्य केलीस आणि तू म्हणालास, तू त्याचं कारण सांगितलंस समजावून की का तू असं आहे, तुला एक गोष्ट परत परत मोनोटनसली करण्यामध्ये तुला मजा येत नाही, त्यामुळे तू सतत नवीन नवीन काहीतरी ट्राय करत असतो, तो तुझा स्वभाव आहे. सो दॅट इज वेल एक्सेप्टेड आणि थँक्यू फॉर टेकिंग इट सो स्पोर्टिंगली. ते दाखवून देतं की तुम्ही किती मॅच्युअर्ड आहात. काही लोकांना ना असं उगाचच वाटतं की आपण खूप शिकलेले आहोत, आपण कुठेतरी बाहेरगावी वगैरे राहतो तर सगळं नॉलेज आपल्यालाच आहे, आपण दुनियेला इझिली चुना लावू शकतो, पण तसं नसतं. शिक्षणाचा आणि बुद्धीचा काहीही संबंध नसतो. शिक्षण तुम्हाला एका लेवलपर्यंत एक क्लास आणून देतं, एक वैचारिक तुमची पात्रता नक्कीच वाढवून देतं, पण तुमची स्वतःची जी वैयक्तिक बुद्धिमत्ता असते ना, तीही तितकीच जरुरी असते. तुमचं जे अपब्रिंगिंग असतं, तुमचं जे ओव्हरऑल एन्व्हायरमेंट असतं, तुमचे आईवडील, तुमचे भाऊ बहीण, हे सगळं तुमचं जे कौटुंबिक जीवन, तुमचा पार्टनर, ह्या सगळ्या गोष्टीही खूप तुम्हाला एक माणूस म्हणून घडवण्यासाठी तितक्याच इम्पॉर्टंट असतात. आणि तेच प्रगतच्या बाबतीत झालेलं आहे की त्याचे आईवडील दोघेही शाळेत प्रिन्सिपल होते, तर त्यामुळे त्याच्यामध्ये ती एक टीचर्सच्या घरचं वातावरण कसं असतं, तर टीचर्स कशा असतात, तर त्यांची मुलं जशी
असणं अपेक्षित आहे, तसाच प्रगत आणि त्याची बहीण प्रेरणा आहे. आणि लकीली त्याची जी बायको आहे प्रेरणा लोके, तीही त्याला एकदम परफेक्ट सुटेबल अशी मिळाली आहे. आणि तिचेही विचार अत्यंत प्रगल्भ आहेत. भलेही तीही वयाने लहान आहे, सुकुमारीच आहे, ऑलमोस्ट आपल्या सुकुमारीच्याच वयाची असेल, पण सुकुमारी आणि प्रेरणामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. सुकुमारी, इफ यू आर लिसनिंग टू दिस, नक्कीच तुला प्रेरणाकडून काहीतरी प्रेरणा घेण्याची अत्यंत आवश्यकता आहे. म्हणजे ऑब्व्हियसली दोघांच्या नवऱ्यांचं पण काहीही मॅचच नाही आहे. पण आम्ही सुकुमारीला पहिल्यांदा जेव्हा बघितलं होतं तेव्हा आम्ही ही अपेक्षा केली होती की चल बाबा, ही थोडीशी सॉर्टेड दिसते, तर ही तरी आपल्या झमुराला सुधरवेल. पण झालं उलटंच, आपल्या झमुऱ्यानेच हिला सुकुमारीचं झमुरी बनवून टाकलं. सुकुमारी लागली हल्लू हल्लू आणि वल्लू वल्लू करायला. हे नाही, ए जा मग, बाबू तुला अशी बोलले. आता प्रगत आणि प्रेरणा हेही एक यंग कपल आहे. त्यांचंही ह्यांच्या बरोबरीनेच लग्न झालेलं आहे. त्यांनाही अजून मूलबाळ काही नाही आहे. ते सुद्धा अजून आपला म्हणजे त्या हनीमून फेजमध्येच आहेत. तर त्यांच्यामध्ये पण असं प्रेम, लवीडवी हे सगळे गोष्टी होतच असतील. पण कुठे काय ऑन कॅमेरा दाखवायचं, कितपत दाखवायचं आणि काय नाही दाखवायचं ह्याचं पूर्ण भान ठेवून त्यांचे व्हिडिओज असतात. नाही आजचेच नाही, पूर्वीपासून जेव्हा पण त्यांचं लग्न ठरलं, लग्न झालं तेव्हापासूनही त्यांनी कधीही असे फालतू चाळे किंवा फालतू आपण बोलतो ना एकमेकांबरोबर अशा गोष्टी करणं किंवा एकमेकांना उद्देशून बोलणं, जास्त लाडात येणं, अशा गोष्टी त्यांनी ऑन कॅमेरा कधीच केलेल्या नाहीत. आज जे प्रगत बोलला ना ते मला अगदी मनापासून पटलं आणि त्याच्या एकेका शब्दाशी मी सहमत आहे. इनफॅक्ट मी तीच टर्म कुठेतरी शोधत होती, त्या टर्मच्या मी शोधात होती. मला तुमच्यापर्यंत तीच गोष्ट पोचवायची होती, पण एक्झॅक्टली मला ते शब्द मिळत नव्हते. तर प्रगत लोके, थँक्यू ब्रदर, यू सेड इट राईट की कंटेंट क्वालिटी आणि रीच या 2 गोष्टी असतात यूट्यूबवर. आणि त्यामध्ये बहुतांशी लोक, 90% लोक रीच ह्याच गोष्टीला प्राधान्य देतात. मग क्वालिटी घसरली तरी चालेल, क्वालिटी तुमची काहीही असेल तरीही चालेल. आणि बाय द वे, तुझा जो तो इशारा होता ना रोज थाळ्या दाखवणं आणि आम्ही रोज नॉनव्हेज खात नाही, सतत तेच काय काय नॉनव्हेज दाखवायचं, तर ते कळलं बरं का आम्हाला प्रगत भाऊ. म्हणजे तुला आता कंटेंट चेंज करायचं आहे, तू म्हणतोस ना आता मला तेच तेच दाखवून कंटाळा आला. तर आता मी विचार करते की थोडंसं चेंज करतो, कारण लोक पण सतत सतत तेच तेच बघायला कंटाळतात आणि मला लोकांना बोर होऊ द्यायचं नाही आहे. सो व्हेरी गुड, म्हणजे खरंच अप्रिशिएट करावं तितकं कमी की तू लोकांचाही विचार करतो, तू तुझ्या व्ह्युअर्सचा विचार करतोय आणि तुला पूर्ण भान आहे की तुला कुठे थांबायचं आहे. आणि क्वालिटी इज इम्पॉर्टंट फॉर यू, नॉट रीच. कारण तुला तो रीच ऑलरेडी मिळालेला आहे आणि तो तुझ्यासाठी इनफ आहे. अजून मिळेल तितकं बरं आहे, पण ऑब्व्हियसली येस, तुझ्या ज्या कंटेंटची क्वालिटी सुधारली, जर अजून छान छान कंटेंट दिलं तर रीच विल फॉलो. हे बघा, रीच तुम्हाला आपोआप मिळतो. जर तुमचं कंटेंट छान असेल तर तुमच्याकडे लोक अट्रॅक्ट होतात, तुमच्या कंटेंटकडे लोक वळतात, तुमच्या चॅनलकडे लोक वळतात. त्याच्यासाठी तुम्हाला कुठलंही कॉम्प्रोमाइज करण्याची गरज नाही आहे. तर प्रगत भाऊ, तर तू जे म्हणालास ना इनडायरेक्टली, तर त्याच्यावरून मला असं वाटतं की तू नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोयस, तर तू नक्कीच रिॲक्शन रोस्टिंग पण चालू करू शकतो. म्हणजे तो सेन्स ऑफ ह्युमर तुझ्यामध्ये आहे आणि आडून बोलण्याचं ते जे कला आहे ना, जी रिॲक्शन आणि रोस्टिंगवाल्यांमध्ये लागते, तीही आज मला कुठेतरी त्याची झलक दिसली तुझ्या बोलण्यातनं. सो यू कॅन शुअरली ट्राय दिस इन फ्युचर. आता लगेच नको ट्राय करूस, कारण म्हणजे आम्हाला खूप मोठा धक्का असेल तो आणि मग आम्हाला खूप टफ कॉम्पिटिशन होईल. तर आता लगेच नको, थोडा आमचा जम बसू दे, मग ये तू आमच्या दुनियेमध्ये. अशा सो कॉल्ड गुरुमय्या ज्या आजकाल बनलेल्या आहेत त्यांच्यापेक्षा नक्कीच आम्हाला तुझा आदर्श फार ठेवणं हे जास्त चांगलं वाटेल. म्हणजे लोक जबरदस्ती करत आहेत की बाबा मी आहे गुरुमय्या, मी आहे, माझ्याकडून शिका कसं असतं रोस्टिंग, माझ्याकडून शिका कसं असतं रिॲक्शन देणं, तुम्ही जे करताय ते छान नाही आहे, ह्याला रोस्टिंग नाही म्हणत, मी मानतच नाही तुम्ही रोस्टर्स आहात वगैरे. ठीक आहे ना ताई, तुम्ही मानत नाहीत
तर मग कशाला आमच्या नादी लागता, तुम्ही नाही मानत तर मग कशाला आम्हाला सल्ले द्यायला येता आणि कशाला उगाचच सगळीकडे सांगत सुटताय की मी मानत नाही त्यांना, मानत नाही. तुम्ही नका मानू ना, आम्ही सांगत पण नाही आहे तुम्ही आम्हाला माना म्हणून. आमच्यापासून दूरच राहा, जितके लांब राहाल ना तितकेच बरे. आता हल्लीच याचे 2-3 व्लॉग्स आपण पाहिले, त्याच्यामध्ये त्यांनी मेन्शन केलं की त्याच्या वडिलांना बरं नव्हतं आणि त्यांना ब्रेन स्ट्रोक झालं होतं आणि त्यांची हाफ लोअर बॉडी जी असते ती पॅरलाइज झालेली आहे. तर ते आता इम्प्रूव्ह होत आहे त्यांची कंडिशन आणि देव करो की ते लवकर व्यवस्थित एकदम ठणठणीत बरे होतील. प्रगतदादा, काही टेन्शन घेऊ नको, सगळं काही व्यवस्थित होईल. आणि तो जेन्युइननेस होता ना, आपल्या वडिलांबद्दलचं प्रेम, आपल्या वडिलांबद्दलचा रिस्पेक्ट, तो वेळोवेळी त्याच्या चेहऱ्यावर दिसून येतो. आणि त्याने मुख्य म्हणजे मला सांगायचं आहे की त्याने त्या गोष्टीचं भांडवल नाही केलं, त्याने त्या गोष्टीचंही कंटेंट नाही केलं. त्याला जर करायचं असतं ना तर त्याने त्या गोष्टीवरही लाखो व्ह्यूज कमावले असते, छापले असते लिटरली, पण त्याने नाही केलं. तर हे पण तुम्ही एकदा बघा ओ फेक ॲम्ब्युलन्सवाले. आणि स्ट्रोक वगैरे ह्या ज्या गोष्टी असतात ना, ह्या खूप सिरियस असतात आणि खूप सेन्सिटिव्ह इश्यू आहे हा. आणि असं तोंडाला आलं आणि बोललं असं नाही होत. तर त्यामुळे ना एवढे मोठे मोठे गोष्टी बोलण्याआधी ना आपलं ज्ञान आणि आपलं नॉलेज एकदा चेक करून घ्या. कारण तुमचं आहे ना नॉलेज तुमच्या डोक्यात नाही आहे, कुठे आहे माहिती आहे ना, तिथे आहे. तर त्यामुळे ना ते जरा ठोकून बघा आणि नंतर बोला काय बोलायचं ते. आता तर तुमच्या आईला तर घरातनं बाहेर काढलेलीच दिसते, कारण सदानकदा बाहेरच बसलेली असते आणि त्याच्यावर तिला दुधाच्या पदार्थांचं प्रॉब्लेम आहे, तरी पण तुम्ही तिला सतत दुधाचे पदार्थ देत असता. तर त्याच्या मागचं तर मला कारण अजून कळलेलं नाही आहे. आधी तर म्हणजे आम्ही म्हणायचो की घरात रूम नाही काढली, पण रूमचं तर सोडाच, तुम्ही तर आता तिला घराच्या बाहेरच काढली. हो, आम्ही तुम्हाला सांगतो काय, तुम्ही ऐकता काय, काय करता तुम्ही? म्हणजे हेच आहे ना, असं अक्कल नसलेली माणसं ना असंच काहीतरी वागतात. आम्ही सांगितलेलं की जिच्या जीवावर एवढं सगळं तुम्ही गमजा मारताय, तर त्या व्यक्तीला घरात एक खोली नाही स्वतःची, इकडे तिकडे बिचारी पडलेली असते, झोपत असते, तर तिला एक स्वतःची अशी खोली द्या, तिला एक स्वतःचं असं एक कम्फर्ट द्या. तर तुम्ही तर तिला घराच्या बाहेरच काढली, आता तर घराच्या बाहेरच बसलेली असते. ॲटलिस्ट आत तरी होती ती, खोलीत नव्हती पण ॲटलिस्ट घराच्या आत तरी होती. तर तिला तर आता काय करून ठेवलं तुम्ही? जेवायला बाहेर, झोपायला बाहेर, खायला बाहेर, प्यायला बाहेर, सगळ्याला बाहेर, फक्त वॉशरूमला आत, बाकी सगळं बाहेर करायचं. काय राव तुम्ही, शी. आता आपल्या प्रगतदादांचा पण मालवणला बंगलो आहे, पण त्यांनी सगळं काही आउटसोर्स केलेलं आहे. एक केअरटेकर ठेवलेला आहे, तो तुमच्या सगळ्या सोयीसुविधा तिथे बघतो. तर ॲट द सेम टाईम प्रगतदादा इथे आपल्या फॅमिलीकडेही व्यवस्थित लक्ष देऊ शकतात, येऊन जाऊन राहतातच, कारण त्यांच्या आईवडिलांनाही गावची ओढ आहे, तर येऊन जाऊन असतात ते. पण असं नाही की कम्प्लिटली तिथेच पूर्ण आपलं तिथेच, म्हणजे मालक कोण चालक कोण काय कळतच नाही, असं तरी प्रकार नाही आहे. त्यांनी व्यवस्थित ते मॅनेजमेंट केलेलं आहे, व्यवस्थित ते बॅलन्स साधलेला आहे आणि त्यामुळेच त्यांना वेगवेगळं कंटेंटही देता येत आहे लोकांना, त्यांच्या व्ह्युअर्सना. रोज रोज थाळ्या दाखवणं जरुरी नाही राहिलं आहे, कारण का मग तुम्ही एकदा थाळ्या दाखवायला सुरू झाले ना की मग तुम्हाला त्याची सवयच लागून जाते, मग तुम्ही रोजच थाळ्या दाखवतात. तर मग ते थाळ्या वाजून आहे ना, मग पब्लिक आहे ना कधीतरी मग टाळ्या वाजवणं बंद करतं आणि मग काय बोलतात माहिती आहे ना, झमुरे बजाव ताली. आता अजून एक गोष्ट बघा, म्हणजे आपल्या आईवडिलांबद्दल असलेलं प्रेम आणि आपण खरंच आपल्या आयुष्यात आपल्या प्रायोरिटीज किती क्रिस्टल क्लिअर असतात, हे आपल्याला ह्यांच्या हल्लीच्या अजून एका व्हिडिओमधनं, जेव्हा तेच यांच्या वडिलांचा प्रॉब्लेम झालेला आणि त्यांची बहीण आली होती ऑल द वे US मधनं, ती तरी तासांचा प्रवास करून. पण आम्हाला इथे आईला बरं वगैरे नसलं तर आम्ही काय करतो, लगेच ॲम्ब्युलन्स घेतो आणि तिथे मध्ये स्टॉप पण घेतो आणि तिथे ना आम्ही पनीर भाजी वगैरे पण खातो, आईला लस्सी बिस्सी पण पाचतो आणि जातो. आणि आमची बहीण तर कधी येतच नाही, आमच्या बहिणीला ना काही घेणं देणंच नाही, आम्ही फक्त फोनवरच असं ख्याली खुशाली कळवतो. आईला कधी काय बरं नसेल ना वगैरे तरी पण आमची ना बहीण उंटावरनंच शेळ्या हाकते आणि ती इकडे तिकडे अशी फिरत असते आणि आपल्या फ्रेंड्सबरोबर वगैरे डान्स करत असते, पण आईला बघायला येत नाही.
आणि आली ना तरी पण आम्ही तिला दाखवत नाही. येते, तुम्हाला काय वाटलं इतक्या जवळ राहून ती येणार नाही का आईला बघायला? येते, ऑफकोर्स येते ती, पण आम्ही दाखवत नाही. आम्हाला काय प्रगतसारखी सवय नाही आहे असं छोट्या छोट्या गोष्टीला माझी बहीण आली दाखवायला. त्याची बहीण काय फ्लाईटने येते. माझ्या बहिणीला किती प्रवास करून यायला लागतं माहिती आहे का? बसने यायला लागतं, नाहीतर मग गाडीने यायला लागतं, नाहीतर ट्रेनने यायला लागतं. किती डिफिकल्ट आहे. प्लेनने येणं किती सोपं आहे, एवढ्या मोठ्या मोठ्या बॅगा आणि 2 मुलांना घेऊन पळत पळत, नाही का? जोक सपाट. प्रेरणा, प्रगतच्या बहिणीचं नावही प्रेरणा आहे. प्रेरणाताई, व्हेरी गुड, रिअली अप्रिशिएट. म्हणजे तुला खरंच म्हणजे मानलं तुला, जसं प्रगत म्हणाला ना, मानलं तुला. इट्स नॉट इझी, मला माहिती आहे किती डिफिकल्ट आहे. आणि जसं तो म्हणत होता की आता तुला 10 तासाचा लेओव्हर आहे हाँगकाँगमध्ये, तर त्या मुलांना घेऊन आणि त्या 5-6 बॅगा घेऊन जाणं, तर हे खूप म्हणजे चॅलेंजिंग आहे. आपल्याला वाटतं तितकं सोपं नाही आहे. पण ह्यातूनच कळतं की आईवडिलांनी आपल्या मुलांवर किती संस्कार केलेले आहेत, किती छान उत्तमरित्या त्यांना अपब्रिंगिंग दिलेलं आहे की ते विसरूच नाही शकत ती गोष्ट. ते आलेच पाहिजे, ती ओढ, ती माया त्यांना खेचून आणतेच. आणि मग ते दुनियाभरचे हर्डल्स पार करून येतातच जेव्हा जेव्हा त्यांची गरज असते. तो टचवूड प्रगत अँड फॅमिली अशीच राहू दे तुमची फॅमिली, असंच बॉन्डिंग असू दे तुमच्यामध्ये, आणि असंच छान राहा, हॅपी राहा, खुश राहा. जे खरं असतं ना ते दिसतंच. त्याच्यासाठी तुम्हाला वेगळे काही स्पेशल एफर्ट्स घ्यायला लागत नाहीत. उगाचच असं काहीतरी खूप मोठं, ही आमची चॅनलची CEO आहे, ही आमची मॅनेजर आहे, हे आमचे असे आहेत आणि ही आमची आपली माणसं आहेत वगैरे, अशा ना गोळ्या द्यायला लागत नाहीत. आणि हो प्रेरणाताई, तुझी शनाया खूप क्यूट आहे हां. म्हणजे मुलगा पण क्यूट आहे, पण शनाया पण फारच क्यूट आहे. आणि तुला कधीच असं वाटलं नाही की बाबा आम्हाला दाखवून त्यांना नजर वगैरे लागेल. तर येस, हे पण तुझं एक वैचारिक पात्रताच दाखवतं की असं काही नजर वगैरे लोकांची लागत नाही. आणि कावळ्याच्या शापाने गायही मरत नाही. त्यांना जर असं वाटतं ना तर त्यांनी मग पहिल्यापासूनच त्या गोष्टी मेंटेन करायला हव्यात. म्हणजे अचानक त्यांना असं काय साक्षात्कार होतो का कुठल्या गोष्टीचा की आपल्याला नजर लागते बुवा, किंवा काय असे आम्ही खूपच गोरे गोमटे तर आम्हाला लागणार नजर वगैरे, असं काय आहे का? मग तर बंद करा तुम्ही. मग त्यांना नजर लागते तर तुम्हाला पण नजर लागेलच ना. मग उगाचच नको बाबा गोऱ्या गोमट्यांना काळे बिळे झाले तर. अजून एक प्रगतच्या बाबतीतला फरक म्हणजे त्याला सगळ्या बाजूचं, सगळ्या विषयातलं, विविध विषयातलं नॉलेज आहे. आणि त्याला तो क्युरियस असतो नेहमी, त्याला शिकायचं असतं, त्याला बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायच्या असतात. आणि नुसत्या वरवर नाही, तो व्यवस्थित त्या गोष्टीचं पूर्ण आकलन करून घेतो. आणि बऱ्यापैकी तो आपल्या व्ह्युअर्सपर्यंत त्याला जे नॉलेज आहे ते शेअर करण्याचा प्रयत्न करतो. आणि त्यांनाही कुठेतरी थोडाफार प्रमाणात का होईना त्या नॉलेजमुळे काहीतरी फायदा होईल या दृष्टीने तो सतत प्रयत्नशील असतो. तर हाच मूळ फरक आहे एका प्रगल्भ व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्तीच्या विचारांचा आणि त्याचं जे प्लॅनिंग आहे आणि त्याने कसं काही बॅलन्स केलेला आहे. तो ह्याच्यापेक्षा कितीतरी, आपल्या झमुऱ्यापेक्षा कितीतरी पटीने वेगवेगळे उद्योग करतो, वेगवेगळ्या गोष्टीत इन्व्हॉल्व आहे, वेगवेगळे बिझनेस आहेत, वेगवेगळे व्हेंचर्स आहेत. पण ॲट द सेम टाईम त्याला कसं लाईफ एन्जॉय करायचं, कसं काय आपण फिरायचं, बाकीच्या गोष्टींचं नॉलेज ठेवायचं, आपण सध्याच्या जगाबरोबर कसं अपडेटेड राहायचं, हे त्याने अत्यंत व्यवस्थितपणे बॅलन्स केलेलं आहे. आणि झमुऱ्या, तुला ही गोष्ट शिकण्याची अत्यंत गरज आहे. सो गो गेट सम लाईफ. आणि माझं जर तुला पटत नसेल ना, आजचा प्रगत लोकेचा व्हिडिओ बघ आणि तुला सगळं काही समजेल काय मी तुला इतके दिवस सांगण्याचा प्रयत्न करत आहे. असो मंडळी, असे आणि बरेच लोक आहेत ज्यांना खरंच प्रगत लोकेकडनं इन्स्पिरेशन घेण्याची गरज आहे. डेली व्लॉगिंग पण वेगवेगळ्या कंटेंटवर आधारित कसं इंटरेस्टिंग बनवता येईल हे त्याने दाखवून दिलेलं आहे. आणि जे स्पेशली जे कोकणचे क्रिंज ब्लॉगर्स आहेत, जे सतत तेच दाखवतात, बायकांना घेऊन फक्त गावी जातात आणि जेवण बनवताना दाखवतात आणि मग थाळ्याच दाखवतात आणि आपल्या घरच्या परिस्थितीचं सतत रडगाणं गातात. आणि नंतर काही लोक तर असे आहेत ज्यांना स्वतःचाच ठाव ठिकाणा नाही. ॲटलिस्ट आता प्रगत लोकेला ही तरी क्लॅरिटी आहे की बाबा त्याचं जी कर्मभूमी आहे ती कुठे ना कुठेतरी मुंबई आहे आणि मुंबईला त्याला देणं लागतं.
गाव तर आहेच, गावीही त्याने आता बऱ्यापैकी छान बिझनेस सेटअप वगैरे केलेला आहे, पण कुठे ना कुठे त्याची सुरुवात, त्याचं मूळ, त्याचं आरंभ हा मुंबईतून झालेला आहे. तर त्यामुळे त्याने ते ड्यू क्रेडिट त्याचं मुंबईला दिलेलं आहे, मुंबई शहराला दिलेलं आहे आणि त्याचं ते देणं लागतं ह्याची त्याला पूर्ण जाणीव आहे. हेच मी सांगत असते की ह्याच्यासाठी ना ओव्हरऑलच असं सगळ्याच गोष्टींचा समन्वय लागतो. असं फक्त तुम्ही शिकलेले असाल, तुम्ही काहीतरी मॅनेजमेंट केलं आहे, असं फक्त तोंडाच्या बाता मारून चालत नाही आणि 12वी नापासला तर ते कळणं फारच दूरची गोष्ट आहे. सो मी इतकंच म्हणेन की प्रगत लोके, यू आर डुईंग रिअली अ ग्रेट जॉब आणि असंच लोकांना इन्स्पायर करत राहा आपल्या कामातनं, आपल्या आयडियाजमधनं, आपल्या कंटेंटमधनं. आणि तू कुठेतरी मला असं वाटतं की तुला इन्फ्लुएन्सर म्हणायला खरंच हरकत नाही. यू आर इन्फ्लुएन्सिंग मेनी, यू आर इन्स्पिरेशन टू मेनी. सो कीप अप द गुड वर्क आणि बाबा नक्कीच लवकर नव्या उमेदीने उभे राहतील आणि ते लवकर रिकवर होतील असं मला ओव्हरऑलच त्यांच्याकडे बघून आणि त्यांची जी विल पॉवर आहे ते बघून असं मला मनापासून वाटतं. सो डोंट वरी अबाउट इट, सगळं काही व्यवस्थित होईल. गुड लक. आणि मंडळी, आपलं हे पॉडकास्ट मी आज इथेच थांबवते, पण ह्याचा सेकंड पार्ट उद्या येईल आणि सेकंड पार्टमध्ये मला काही कॉमेंट्सना आणि काही सबस्क्रायबर्स नाही आहे, पण आपण काय बोलू शकतो त्याला, क्रिटिसायझर्सच्या प्रश्नांना उत्तरं द्यायची आहेत. तर त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला उद्याच्या भागात मिळतील, तर उद्याचा भाग बघायला विसरू नका. तर भेटूया आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. काय विषय आहे तो तुम्हाला माहितीच आहे, सो स्टे ट्यून. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर. बाय. मासलामा.